तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश उर्फ जॉन्टी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव जॉन्टीज व्लॉग आहे. आणि आज मी माझ्या बहिणीसोबत चाललो आहे माझ्या बड्डेची शॉपिंग करायला. आणि ती बोलते की आज मी मलाच गिफ्ट देणार आहे शॉपिंग करून. तर चला बहिणीचे पैसे लुटूया. आणि मी काय शॉपिंग करणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि कुठे शॉपिंग करतोय ते पण तुम्हाला दाखवतो. मी ह्याचा व्हिडिओ जो आहे ना रील्समध्येच बघितलेला, तर रील्समधून बघूनच मी इकडे चाललोय. फर्स्ट टाइमच चाललोय दुकानामध्ये. काय कसे कपडे ते मला तिथेच दिसेल, तसंच माहीत पडेल. आणि तुम्हाला पण ते कसे विकतात, काय कसे कपडे त्यांच्याकडे, ते सगळं दाखवतो मी. डायरेक्ट आता दुकानामध्येच भेटूया. चला, कोपर स्टेशनवरतून इथून असा एक रस्ता येतो. या रस्त्यावरून हे तुम्हाला शॉप दिसेल. या शॉपमध्ये तुम्हाला मस्त मस्त कपडे भेटतील. 1200ला 3 असं जर्सी भेटते, 1200ला स्वेटशर्ट्स भेटत आहेत. हे सगळे इकडे भेटेल. मस्त शॉप आहे. मी पण शॉपिंग केली. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर नक्की इथे विजिट करा तुम्ही. ते दिसतंय का नाही, हे बघा, हे त्या शॉपमध्ये विजिट करा. तुम्हाला एंट्रन्स पण दाखवते त्या शॉपचा. एंट्रन्स पण त्याची मस्त आहे. आतमध्ये जातो मी. त्यानंतर शॉप पण खूप मस्त करून ठेवलं आहे. एक टॅटू आर्टिस्ट पण आहे. जर टॅटू पण तुम्हाला बनवायचा असेल तर इथे तो बनवून देतो. वेगवेगळे पॅटर्न पण आहेत. हे जर्सीज आहेत. जर तुम्हाला असं पॅटर्नमध्ये पण पाहिजे असेल तर अशा पॅटर्नमध्ये पण भेटेल. हे ब्लॅकमध्येच आहे सगळे. सिम्पल पण आहे आणि छान दिसणार आहेत सगळे. हे सगळे हुडीज पण आहेत इथे. हे हुडीजचे पॅटर्न आहेत. हे प्लेन प्रिंटमध्ये बघू शकता तुम्ही. मी पण 3 घेतले तिथे, उचललेत. हे पण छान वाटलेले, पण आता फिलहाल नाही घेतलेत मी. अजून नवीन पॅटर्न पण येतील. इकडे पण आहेत बघा. हे टी शर्ट्स पण आहेत, प्रिंटवाले सगळे टी शर्ट्स. तर इथे तुम्ही नक्की विजिट करा जर तुम्हाला असेच मस्त मस्त पॅटर्नचे टी शर्ट्स, हुडीज वगैरे पाहिजे असेल, स्वेटशर्ट्स पाहिजे असेल. हाच भाऊ आहे, ह्याच्याकडे नक्की विजिट करा. आणि सगळे पण आहेत तिथे, त्याचे मित्रच आहेत. थँक्यू सो मच ब्रो. नक्की. असं कपडे तुम्हाला जर घ्यायचे असतील की छान पॅटर्नचे कपडे ह्याच्याकडे भेटतात. हे मस्त शॉप आहे. इकडे येऊन तुम्ही हा टॅटू पण बनवतो. टॅटू आर्टिस्ट आहे हा. आणि ह्याचा शॉप पण आहे. सगळे कपडे पण हा विकतो इकडे मस्त. जर तुम्हाला हवे असेल तर नक्कीच इथे विजिट करा. आणि तुम्हाला मस्त कपडे पण हा पॅटर्न दाखवेल. मस्त मला पण कपडे असे घ्यायचे असतील तर या नंबरवर पहिलं कॉल करा आणि पहिलं विचारा हे दुकान चालू आहे का नाही आहे. आणि तुम्हाला म्हणजे कोणत्या पॅटर्नचे कपडे घ्यायचे आहेत ते घेऊ शकता तुम्ही. पहिलं विचारा आणि मग येऊ शकता तुम्ही. हे पहिल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. घाटकोपर स्टेशनचा रस्ता इथून पण येतो. तुम्ही इथून जर आलात तर तुम्ही इकडे येऊ शकता. हाच प्लेस, हीच बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या इथून रस्ता आहे. आणि सरळ गेलं ना ते तुम्हाला आय थिंक सो दिसत असेल बघा. हे रेड दिसतं इथे. एक मिनटं मी दाखवतो. हे रेड दिसतं, टॅटू लिहिलं आहे तिथे. तर तेच दुकान आहे. तर तिथे येऊ शकता तुम्ही. जवळपासच आहे, जास्त लांब नाही. म्हणजे हे स्टेशन झालं आणि इकडे झालं त्याचं दुकान. जवळच आहे. आणि मी दुसऱ्या साईडून पण तुम्हाला दाखवतो. तर रेल्वे स्टेशन आहे आणि ते पुढे पण तिथून पण येऊ शकता तुम्ही. आणि जर तुम्ही इथून येत असाल तर इकडून उतरून ह्या साईडून राईट मारायचा. हा रस्ता जो आहे ना राईटला जातो.
तोच तो बिल्डिंगचा रस्ता आहे, इकडे जाऊ शकता तुम्ही. आणि जर तुम्ही तिकडून येत असाल ना त्या साईडून, त्या ब्रिजच्या तिथून, तर तिथे एक राईट आहे, तो दाखवतो तुम्हाला मी. तर इथे पुढे आलो आहे मी थोडंसं जवळून दाखवण्यासाठी. तर हे स्टेशन आहे आणि हे तिकीट काउंटर आहे. ह्या तिकीट काउंटरच्या ऑपोजिटच गल्ली जाते. हे बघा, ही गल्ली जाते. इथून पण तुम्ही जाऊ शकता. इथे स्ट्रेट जाऊन तुम्हाला लेफ्टच मारायचं आहे, लेफ्ट साईडलाच आहे ते दुकान. तर तिथे जाऊन तुम्ही विचारलं तरी तुम्हाला माहीत पडेल. तिकडे टॅटूचं दुकान कुठे असं विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील कोण. A few moments later. मला शॉपिंग करून दिली तर स्वतः पण आता काढायला आली. आता मला लुटायला लागले. चीटिंग 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 करताय तू. हे बघा, उलट बघायचं कुठलं पाहिजे. दुकानं फिरवायला लागली. अजून हिचं डिसाईड नाही झालं की काय घ्यायचंय. हे बघा, तर शॉपिंग इथं करायला आली आम्ही बहिणीसाठी फक्त. पण तिने काहीच घेतलं नाही. 2 तास इतका माझा स्ट्रगल करून चालून इकडं तिकडं चालून सगळे दुकानं तिने बघितले, पण एक पण तिने कपडे घेतले नाही स्वतःसाठी. आणि आता घरी जायचं बोलते, एक पण आवडला नाही. आणि मला काही घेऊन दिले, शेंगदाणे खायला. आता शेंगदाणे खातोय मी. चल शांत राहा. शेंगदाणे खाल्ले. हा वडापाव पण खाल्लाय, हा वडापाव खाल्लाय, जम्बो वडापाव. आणि तिचा पण वडापाव तिने मला दिला वापस. मी तरी खातो. तर हे सांगायचं होतं की शॉपिंग तर केली आम्ही स्वतःसाठी. फक्त तिने तिच्यासाठी फक्त दुकानं शोधलेत, पण एक पण काही घेतलं नाही. ठीक आहे, स्वतःच्या शॉपिंगसाठी मी जाणार गर्लफ्रेंड सोबत कुठं शॉपिंग करायला. गर्लफ्रेंड नंतर पहिला बघ तरी, शोधून तरी घे. ये गलत था, ये ज्यादा हो गया. गलत बोल दिया भाई इसने. तो कहानी में जरा ट्विस्ट है. आखिरकार माझ्या बहिणीने कपडे घेतले. अभी मजा आएगा ना भिड़ो. बर्थडेला नाही घेतले, पण नागव किती घेतले. भाई अपन सिर्फ 3-4 ही लेने का, सिर्फ 3 लेने का. इसने 8 लिया है. 4 बडी तूने 4 लिया है. एक शर्ट भी है. हा ठीक आहे, 4 लिया आहे. मी 4 घेतले आणि हिने 8 घेतले. डबल माझ्यापेक्षा. मैं गरीब हूँ. तर हेच असतं. म्हणून बहिणीसोबत जायचं, स्वतःसाठी कमी घ्यायचं, तिच्यासाठी जास्त घ्यायचं. मग असंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. मला बोलता येतं. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असंच प्रेम मला देत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद. बोल बाबा, बोल. बोल तू बोल. धन्यवाद.